जेव्हा आलो तेव्हा लोकांनी मला ओळखलं नाही. ओळखलं याच्यासाठी नाही ना, माझ्या बॅनरवर फोटो आहे आणि लोक जर म्हणत असत एक माणूस इथं बसलाय, दुसरा कुठं गायब आहे, दुसरा तर गोरा आहे, हा काय आहे. माझे नेहमी मला म्हणते जॅकेट घालून जात जाय, कारण ती हालत नाही. लोक जॅकेटवरून वैयक्तिक बा तू चांगला वक्ता आहे बाई, पण घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे. घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे. माणूस बारकामी शायर जहाल आहे. की घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे. माणूस बारकामी शायर जहाल आहे. आणि दररोज शासनावर लिहिते हजार शायर. मी एकटाच भिडतो माझी कमाल आहे. माग माझा हिवरी नगरला कार्यक्रम झाला नागपूरला. बागेश्वर बाबावर बोललो तर 4-5 लोक माझ्या अंगावरच आले डायरेक्ट. म्हणून एक कविता लिहिली होती की चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, आम्ही बंडखोर आहे त्याला इलाज नाही. इथं नमोचं बॅनर लागला, इकडे फिरवा बरं क्या बाबा, हे नमो आहे इथं. त्यांना दिला मेमो चांगला 15 लाखाचा तुम्हाला. अरे देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो, देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो, पण परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो. की देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो आणि परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो. दाढीस वाढवून फिरतो निजाम मोठा, दाढीस वाढवून फिरतो निजाम मोठा. टागोर तोच होतो जो आचरण शुद्ध करतो. दाढी वाढवल्यानं कुणी टागोर होत नाही. आणि कवी आहे, थोडस लिहायचा प्रयत्न करत असतो. आणि मला आनंद झाला की तुम्ही गडचिरोलीमध्ये बिना बॅनरनं लोक आले असते. एवढे क्रांतिकारी लोक गडचिरोलीचे आहे. जोरदार टाळ्या वाजा सगळ्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, निर्भय बनो या कार्यक्रमासाठी सरकारची जरी साथ न, सरकार ते काय साथ देणं, आपण तर त्याच्या सासूसारखेच वागून राहिला का. पण पोलिसांनी एका झटक्यात परमिशन दिली. मी म्हणतो बडी अच्छी बात आहे. तुम्ही म्हणा पोलीस हमारे साथ है, बड़ी अच्छी बात है, अरे बड़ी अच्छी बात है. असा आहे तो विषय. ज्या महात्म्यानं सांगितलं, ज्या राष्ट्रसंतांनी सांगितलं की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, ते संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. आणि देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोला था, पेशवाओं की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. अरे हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, और बोली हर हर महादेव की हर बच्चा बच्चा बोला था. अरे शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि हा पोरगा सर ओबीसी समाजातला कुणब्याचा पोरगा आहे, 2 एकर शेतकऱ्याचं. आणि इथं मला बोलण्याचा अधिकार, ज्याचं खाल्लं त्याच्या इमानाले जगावं आपण. नाही तर माझे मित्र आहे एक, ज्यानं माझ्या कविता विधानसभेत मांडल्या. पहिले जेव्हा त्याने म्हणजे समाजाचे प्रश्न मांडायचे म्हणे, गोविंदा कविता मला लिहून देत जाय म्हणे, मिटकरी साहेब आहे आमचे. त्यानं कविता मागितल्या म्हणजे जिच्यावर कविता केल्या ते दुसऱ्यासोबत पहिली अशी माहिती झाली. आता जेव्हा अधिवेशन असलं, गोविंदा तुमची एक कविता बोलून म्हणे, तुमची कविता पाहिजे. या कविता दिल्या करून, कविता दिल्यावर सुद्धा तो माणूस टुंकून उडी मारली तिकडे. पण आपण खाल्लेल्या इमानाले जागणारे लोक आहोत. या ओबीसी समाजातल्या, कुणबी समाजाच्या, कुणबी जातीच्या 2 एकऱ्या शेतकऱ्याच्या पोराले ज्या महामानवामुळे इथं बोलाचा अधिकार दिला की जो मांगा वो तलब के सिवा दिया तूने, मुझ हकीर को भी राजा बना दिया तूने. कि जो मांगा वो तलब के सिवा दिया तूने, मुझ हकीर को भी राजा बना दिया तूने. पड़ा था किसी बाजार में मुझे कीमत ही ना थी, मैं खोटा सिक्का था बाबा चला दिया तूने. अरे करतो या प्रश्न आता देतो जवाब आहे. भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे. मध्ये 25 मिनिटं दिलेले आहे, पण जे महत्वाचं बोलीन
सर इकडे तोप घेऊन आले आहे व्यवस्थेच्या विरोधातली. आणि ह्या पिक्चर सुरू व्हायच्या आधी ऍडव्हर्टाईज आहे. आणि मी तुमच्या गचाट्यात असा सापडलो आज. आपली मराठी भाषा आहे सर, आणि आपल्याला याच्यावर गर्व आहे. माज आहे, माज. माया म्हणजे जातीवर नाही, धर्मावर नाही, आपला माज आपल्या भाषेवर आहे. आणि गेल्या 14 तारखेपासून मी शिवजयंतीचे व्याख्यान करून राहिलो. आणि आज तारीख आहे 23. माझा आज कार्यक्रम होता नांदेडले. मला कोडापे साहेबाचा फोन आला, म्हणे असा असा कार्यक्रम आहे आणि निर्भय बनवचा कार्यक्रम आहे. एवढा हरिकाला उड्यास मारायला लागलो मी डायरेक्ट. कारण त्या दिवशी सरांवर हल्ला झाला पुण्यात, आणि माया कार्यक्रमाला तो हल्ला पाहून मी निर्भय, त्याच्याबद्दल मी माफी मागतो की तुमचा अधिकार मी घेतला. पण माया सगळ्या शिवजयंतीच्या दौऱ्याला मी निर्भय बनो आणि भाजप के खिलाफ मोर्चा खोलो, असा तो एक म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे नुसते स्टेजवर जाऊन, आजकालचे वक्ते काय करते, वक्ते स्टेजवर गेल्यावर शिवाजी अफजल खानाचा पुतळा आणि शाहिस्ते खानाची बोटं छाटल्याशिवाय स्टेजच्या खालीच नाही येत. पण आता आपल्याला भाजपच्या विचारधारेचा कोथळा बाहेर काढायचा आहे. पहिले होता कुतुबशाह, आदिलशाह, आता आहे अमित शाह. म्हणून आज तुम्हाला बोलावं लागेल. माझा आज कार्यक्रम होता नांदेडले. गेल्या 8 दिवसापासून मी कंटिन्यू 2-2 तास बोलून राहिलो प्रत्येक गावात. माझी वीर भगतसिंग वक्ता प्रशिक्षण अकादमी आहे. राजकीय लोकांना मी भाषण कलेचं प्रशिक्षण देतो. पण फडणवीस साहेबाच्या जवळच्या एका माणसाले मी प्रशिक्षण दिलं, तिथं माझी चूक झाली सगळ्यात मोठी. असा विषय झाला तो. आणि गेल्या 8 दिवसात काका फक्त 1च तास घरी गेलो. त्या दिवशी जेवाले मयही म्हणे तू घरी राहत नाही म्हणे, अजून 25 वर्षाचा आहे. अरे ठहरे हुए एहसास का मंजर नहीं आया, मुद्दत से सफर में हूँ मगर घर नहीं आया. आणि आमच्यासारख्या म्हणून त्या दिवसचा हल्ला पाहिला सर, एवढी मस्तकात आग गेली का आपल्यासारखे, अरे जे लोक तुमच्यासारखे लोक आम्हाला आमच्यासारख्या तरुणांना प्रेरित करतात, आणि म्हणून आमच्यासारखे तरुण आज भगतसिंग व्हायला सुद्धा तयार आहे. आणि त्याचंच फलित या कार्यक्रमाचं आहे. लक्षात ठेवा, तरुण पोरांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सर जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. आणि हा जिल्हा गडचिरोली जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा. 1982 मध्ये जिल्हा झाला गडचिरोली. त्याच्या आधी चंद्रपूरमध्ये येत होता, बरोबर. आणि इथं चिमूर म्हणून गाव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावाचा एक संत या देशामध्ये होऊन गेला. आणि 1942 साली या देशात आंदोलन झालं भारत छोडो. तेव्हा अनेक साधू या देशात होते. तुम्ही म्हणा हा साधूवर बोलून राहिला, पण मी प्युअर वारकरी आहे. आपल्याला कीर्तनही जमते. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा याद याडा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आपल्याला कीर्तनही येते. पण आता भाजपच्या लोकांना काय केलं, कीर्तनकारच विकत घेतले डायरेक्ट. प्रदीप मिश्रा सारखे. एक लोटा जल सब समस्या का हल. काय कीर्तन केलं असतं 1-1 लाख रुपये घेऊन. लोकांना मूर्ख बनवलं असतं का. बेलाले तीन बेलाले पानाले सयत लावा, तुमच्या पोराले घेऊन जा आणि त्या महादेवाच्या पिंडीवर टाका. पण आम्ही लोकाईले बनवणारे. थोडासा आवाज माईकडे पाय ना थोडासा. आणि म्हणून हे वारकऱ्याचं पोरगा आहे, लक्षात ठेवा. आम्ही खरा वारकरी संप्रदाय सांगतो. भाजपनं काही कीर्तनकारनं काही महाराज लोक विकत घेतले. नाही मी बोलतच राहील, मला बोलायची सवय आहे. भाजपनं कीर्तनकार विकत घेतले. आता चमत्कार सांगणारे संतांनी 1 लोटा जल मार पाया गेल्या प्रदीप मिश्राचा भागवत ऐकाले. तो प्रदीप मिश्रा म्हणे संविधान बदलतो. आणि बेलाले तूप लावा म्हणे, तुमच्या पोराले घेऊन जा महादेवाच्या पिंडीवर बसवा, तूही बस. आणि तुमचं पोरग बिना अभ्यास केल्यानं पास होते. बापू आले का, हा कोणता शोध लावला तुम्ही. बिना अभ्यास केल्यानं पास होते. लक्षात ठेवा, हे संत नाही, हे जनता आहे आजकालची. आणि कोणी खरा संत कायले म्हणते. अरे इथं चिमूर नावाचं गाव आहे. 1942 साली या भारतीय देशामध्ये एक संत असा होऊन गेला. भारत छोडो आंदोलन झालं. आणि भारत छोडो आंदोलन झालं. अनेक साधू या देशामध्ये होते, अनेक संत होते. पण याच विदर्भाच्या मातीतला एक महामानव हातामध्ये खंजरी घेतो आणि रस्त्यावर उतरतो. काय म्हणतो इंग्रजाईले की तरबूज जैसे काटते वैसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना नहीं वरना मौत के मुंह जाओगे. क्या अक्ल खाली है तुम्हारी भूतने शैतान ने,
सीधा सिखाया ही नहीं तुमको किसी भगवान ने येऊन राहील का म्हणजे इंग्रज जास्तीचे. हे तुकडोजी महाराज होते आमचे. आणि आदिवासी समाजाचे लोक आज जास्त प्रमाणात आहे, क्रांतिकारी समाज आहे. जेव्हा या देशाची लोकसंख्या 33 कोटी होती तेव्हा 7,000 लोक हे बिरसा मुंडांच्या बाजूने उभे राहिले होते. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाले तर 350 लोक तिच्या रॅलीत होते. म्हणजे एवढा काय आटा नाही करावा माणसानं. म्हणून अंग्रेजों के खिलाफ बिरसा लढे ते सीना तान कर. अरे अंग्रेजों के खिलाफ बिरसा लड़े थे सीना तान कर. देश के दुश्मन को ललकारा तीर कमान को थाम कर. अंग्रेजों के खिलाफ बिरसा लड़े थे सीना तान कर. देश के दुश्मन को ललकारा तीर कमान को थाम कर. हर देश प्रेमी प्रेरणा पाएगा इतिहास उसका जान कर. लेकिन सबसे पहिले बिरसा मुंडा तू खुद में निर्माण कर. बिरसा मुंडा आपल्यात निर्माण झाला पाहिजे. आणि आता अख्खीच्या अख्खी भाजप आपल्याला लंबी करायची आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हीच विनंती तुमच्या जवळ करतो, कारण देशाची परिस्थिती वाईट आहे. तुम्हाला आज बोलण्याचा अधिकार नाही साहेब. तुम्ही बोललं तर डायरेक्ट हल्ले करून टाकता आमच्यावर. पण एक लक्षात ठेवा, संविधानानं आम्हाला तर्क आणि वितर्क लावण्याचा अधिकार दिला आहे. संविधानात म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परमेंट, स्पिरिट ऑफ ह्युमॅनिटी अँड स्पिरिट ऑफ एन्क्वायरी. तुम्हाला तर्क आणि वितर्क प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितलंय म्हणून आम्हाला आज बोलावं लागेल. आणि किती काय आमच्यावर हल्ले करा, पाय टाका, माझ्यावरती सरकार इतके FIR करते, माझ्यावरती सरकार इतके FIR करते, पण माझा भीमराव मला लढण्यासाठी तयार करते. माझ्यावरती सरकार इतके FIR करते, माझा भीमराव मला लढण्यासाठी तयार करते. आणि आमच्या मागणीला हल्ली कुठे इन्साफ मिळतो. मी जर काही बोललो ना चौधरी सर तर मला तडीपार करते. ही अशी परिस्थिती समाजात आहे. आणि आज बायाची संख्या थोडीशी मला कमी दिसत आहे. ही शोकांतिकेची बाब आहे, कारण बायाची संख्या कार्यक्रमात पाहिजे, नाही तर 30 वाटालेच बाया जाऊन राहिल्या. 14 जानेवारी एकमेकीच्या घरावर 20-20 जणीचा मोर्चा जाते. हो, ते वानात काय देता जी तुम्ही, तो तुटका प्लास्टिकचा चम्मच देते सर. आणि तू एवढा मोठा आरसा देते. म्हणजे पाटलाची बायको असली तर मोठा आरसा, आणि गरीबाची शेतकऱ्याची बायको असली तर फाटका तुटका चम्मच देते. तोंड पो वाण देते. तिथं बायाची गर्दी झाली, पोरायची गर्दी आजच्या कार्यक्रमात आहे. नाही तर दबक्या पावलांनी आली, मैमाल किन झाली. एका वाघाची शिकार एका हरणीने केली. 3 तासाचा पिक्चर पाहून पोरायच्या अंगात सिंगम येऊन राहिला दादा, दबंग येऊन राहिला, वॉन्टेड येऊन राहिला, पुष्पा आला, आणि लाखो पोराईनं लंगडे हुरील काढले. तुम्हाला तिकडून भिडे गुरुजी म्हणते पोरे हिंदू धर्म धोक्यात आहे, मुस्लिम धर्म धोक्यात आहे. आमचे पोरं हातात झेंडे घेऊन तिकडे जाते. 3 तासाचा, अरे संशोधनाची बाब आहे, लक्षात ठेवा. हे पोरं आपल्याला तयार करावं लागेल. आता 3 तासाचा पिक्चर पाहून जर तुमच्या पोराईच्या अंगात सिंगम येत असेल, सलमान खान येत, शाहरुख खान येत असेल, पण गेल्या 393 वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शिकत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्या 100 वर्षापासून शिकत आहोत. एकही मायकाला कोणत्या समाजात असा पैदा नाही झाला ज्याच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. तुमचे पोट्टे ते भीतीचा चुना काढून, ते माती काढून चुना करून खाऊन राहिले. त्याचं कारण हे आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणते की इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल. आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर बाय द वे, पास आउट फ्रॉम बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सेवाग्राम वर्धा, फ्रॉम नागपूर युनिव्हर्सिटी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर. तुम्हाला वाटण गावठी भाषा बोलून राहिला असं नाही आहे. ते प्युअर क्वालिफाईड इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे आपण. आमच्या पोराईने सांगते हातात झेंडे घ्या. सर कोल्हापूरला दंगल घडली, मजाक नाही करत. अरे ज्या शाहू महाराजांनी प्रत्येक समाजाच्या माणसाला सारखं एका पंक्तीत बसवलं, त्या शाहू नगरीमध्ये दंगल कायच्यासाठी हो? हे लोक म्हणते आम्ही हिंदू धर्माचं संरक्षण करून राहिलो. तिकडे आपल्या भुजबळ साहेबांना तिकडे इकडे त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. छगन कमड बघ. प्रत्येक समाजाचा एक कॉन्ट्रॅक्टर येणं शोधून घेतला.
म्हणजे विचारधारा तुम्ही पक्षापुरती ठेवा, पक्ष चेंज झाला का विचारधारा बदलवा, पण एक लक्षात ठेवा, जब अपने आप पर बात आए, जब ईमान पर बात आए तो अपने आप के खिलाफ बोलो, और देश पर बात आए तो अपने बाप के खिलाफ बोलो. कोल्हापूरमध्ये दंगल घडली दादा, मजाक नाही करत. आमची संविधान प्रचारकाची टीम आहे आणि संविधान प्रचारकाची टीम कोल्हापूरच्या त्या ठिकाणी गेली पोलीस स्टेशन मध्ये. 400 पोरं, बहुजनाचे पोरं अंदर गेले. तेली, माळी, साडी, कुंभी, कोष्टी, सुतार, लोहार, चंबार, कुंभी हे पोरं अंदर होते. काच्यासाठी तर हिंदू धर्म धोक्यात आला म्हणजे लक्षात ठेवा. अरे भगव्यात जात नाही, हिरव्यात जात नाही, माझा इमान कुठल्या जातीत जात नाही. आजन्म ठेवला मी हातामध्ये तिरंगा, झेंडा कधीच माझा मातीत जात नाही. कोल्हापूरमध्ये दंगल घडली, 400 पोरं, बहुजनाचे 400 पोरं अंदर गेले. आणि जेव्हा आमची संविधान प्रचारकाची टीम चौकशीसाठी गेली ना, तर दंगलीमध्ये सापडलेल्या एका पोराच्या बापाले प्रश्न विचारला माझ्या मित्रानं, काका तुमचं पोरग म्हणे आता दंगलीमध्ये सापडलं. त्याच्या बापानं उत्तर दिलं की बाबू म्हणे एक लक्षात ठेव, एक गोष्ट तुला सांगतो, कोणचा नेता, कोणचा बुवा तुला म्हणत असन की हिंदू धर्म धोक्यात आहे, त्याच्या आधी थोबाडीत मार म्हणे. कारण ज्या पोराले मी 15 वर्षे एज्युकेशन लोन घेऊ शिकवलं. अरे 2 एकर शेती माझ्या जवळ आहे. अरे 2008 मध्ये सोयाबीनचा भाव हा 4000 रुपये होता. आता किती सुरू आहे 2024. माझ्या बापाजवळ 2 एकर शेती आहे. 2008 मध्ये सोयाबीनचा भाव 4000 रुपये होता. आता 2024 सुरू आहे. किती आहे सोयाबीनचा भाव? 4200. आणि तेव्हा बियाण्याच्या ज्या थैल्या होत्या तुम्हाला स्वस्तात भेटत होत्या, आता किती रुपयात भेटते? 4 रुपयात भेटते का तेवढ्या भावात? तेवढ्या भावात नाही भेटत, आता वाढून भेटते. डिझेलचा खर्च भावाजीनं वाढून दिला. डिझेलचे रेट वाढवले, पेट्रोलचे रेट वाढवले. आता जोड्या नाही आहे सर. आता नागर जर फिरवायचा असला तर ट्रॅक्टर न्यावं लागते. ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, डिझेलचा खर्च वाढला, मजुराईच्या मजुऱ्या वाढल्या. उत्पन्न तेवढंच आहे, पैसाले पानं 3. तुम्ही सांगा 2 एकर शेती, 40,000 रुपये लागत आणि 60,000 रुपये इन्कम. नंगा नाही गाक्यावर निचुडेगा क्या. आता या शेतकऱ्यांची पोरं दंगलीमध्ये कोल्हापुरात सापडली. संविधान प्रचारकाची टीम गेली. त्या पोराच्या बापानं उत्तर दिलं, कोणता नेता जर तुम्हाला म्हणत असेल हिंदू धर्म धोक्यात आहे पोरांनो, हे वारकऱ्याचं हिंदू धर्मातलं पोरग आहे बरं. आपल्याला सगळंच येते. तुम्ही म्हणा गजानन महाराजची बावनी येते आपल्याला. गजाननाची बावनी नित्यासावी ध्यानी म्हणी, 52 गुरुवारी नेमे करा पाठ व भक्तीने, विघ्नेसारी पडती दूर, सर्व सुखाचा येई पुरा, चिंता साऱ्या दूर करी संकटात. सगळंच येते आपल्याला. हरिपाठ येते, देवाची द्वारी उपाक्षण भरी तेने मुक्ती, सगळंच येते. प्युअर हिंदू आणि प्युअर वारक एखाद्या महाराजांना, एखाद्या नेत्यानं धर्मावर बहस करण्यासाठी बसावं आपल्या समोर. धर्म कशाला म्हणतात हो? अरे धर्म सांगितला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, जो धर्म को नहीं जानते क्या वे सभी मूर्ख है. जेले धर्म माहित नाही ती मूर्ख आहे का म्हणते. भिकाऱ्याले धर्म आहे का? शेतकऱ्याले धर्म आहे का? बरं एखादा जर चळवळीतलं पोरग मरण पावलं, राजकीय नेत्याचं पोरग किंवा राजकीय पक्षातलं पोरग मरण पावलं, त्याच्या मेल्यासमोर जात लावते हे की या धर्माचा पोरगा, याच्यावर अत्याचार आणि त्याचा मर्डर झाला. पण शेतकरी मरते तेव्हा जात लावते का चोटते? शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मोदी साहेबांना एका आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं पत्र लिहिलं की साहेब तुम्ही 10 लाख रुपयाचा सूट घालता, 3 लाख रुपयाचा चष्मा घालता, आणि आज मी याच देशातला कृषी प्रधान जो देश आहे त्याच देशातला मी शेतकरी 25,000 रुपयाच्या कर्जापायी आत्महत्या करत आहे. त्या शेतकऱ्यांना तड्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. साहेब मजाक नाही करत. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे दिल्लीच्या मैदानावर जायसाठी, आणि येईना आतंकवादी सारखी वागणूक दिली हो. अरे एका शेतकऱ्याच्या मस्तकात गोळी घालून त्याची हत्या केली या सरकारनं. काल 3 शेतकरी आंधळे झाले, आणि यांना म्हणते तुम्ही पाकिस्तानी आहे, तुम्ही खलिस्तानी आहे. धर्म शिकवता आम्हाला तुम्ही. धर्म कशाला म्हणतात? जो धर्म को नहीं जानते क्या वे सभी मूर्ख है.
जो भक्ति करते ही नहीं, क्या उन सभी को नरक है? अरे मैं तो कहूंगा धर्म बिन या भक्ति बिन भी हो कोई, गर सादगी और सत्यता से रहता भी इनसे कम नहीं। अरे धर्म वाले धर्म से तुमने किया व्यापार है, सब देवता करके अलग फैला दिया व्याभिचार है। इंसान को हैवान कर झगड़ा मचाया धर्म का, सत्ततों को भी दूर कर बंधन लगाया कर्म का। अरे तुकाराम महाराजांनी धर्म सांगितला की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आणि हेची आमा काम बीज वाढवावे नाम। जे आसाराम राम रहीम बागेश्वर सारखे पाखंडी बुवा आहे, त्यांचं पाखंड समाजासमोर आणणं हा खरा धर्म आम्हाला संत तुकाराम महाराजांनी सांगितला। संत कबीर म्हणतात की धर्म ना हिंदू मुस्लिम, धर्म ना बुद्ध जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन, येले म्हणते धर्म। गाडगे महाराजांनी धर्म सांगितला, तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेल्याला अन्न द्या, ज्याला ज्ञान नाही त्याला ध्यान द्या। अरे ताब्यावर अर्धी भाकर कमी टाका काकू, पण आपल्या लेकराले शाळेत घाला। जी हा धर्म आम्हाला गाडगे महाराजांनी शिकवला, आणि याचा धर्म दुसराच आहे बापा। घ्या हातात झेंडे आणि म्हणा जय श्रीराम। मी तिथून आलो, तिथे एक आप्पाजी बसले होते टोपी घालून, ते म्हणते मला राम राम म्हणते। तीन मला कोटून ऐकला हाच वय म्हणून आता तिने मला राम राम घेतला, मी दिले असं म्हणलं का 80 वर्षाचे होते ते। जय श्रीराम आप्पाजी असं म्हणलं का मी दिले, असं म्हणलं असतं आप्पाजी भिवून घरी पळाले असते। अरे आम्हाला राम काय शिकवतो? तुम्ही कोणत्याही खेळामध्ये जा, माझ्या गावात एक गाव, आणि माझ्या गावातल्या आप्पाजीले एखाद्या आप्पाजीला भेटा, माझ्या वडिलाला भेटा। जर माझे वडील स्टँडवर जर बसले असले आणि तुमची एंट्री माझ्या गावात झाली, तर माझे वडील तुमच्या संग पहिले राम राम घेतात। राम रामचा अर्थ काय? राम राम, तू माझ्यात राम शोध, मी तुझ्यात राम शोधतो, हाय खरा रामाचा अर्थ। हे का म्हणते आम्हाला जय श्रीराम? अरे जय श्रीराम आमचा नाही, जय श्रीराम हा दंगल घडवणारा आहे, पण राम राम हा प्रेमाचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा। प्रभू श्री रामचंद्र कुणाला मारण्याचं कापण्याचं द्वेषाचं प्रतीक नाही काकू। प्रभू श्री रामचंद्र हे प्रेमाचं प्रतीक आहे। म्हणून तर तिकडे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हणायचे, आणि जाताना त्यांनी त्यांचा प्राण त्याग करताना एका चोरानं त्याला गोडी मारून त्यांची हत्या केली, आणि त्याले हे लोक काय म्हणतात, महात्मा आहे म्हणतात। त्या गोडसेला म्हणतात हे महात्मा आहे। आणि ज्या गांधीजींनी जाता जाता सुद्धा हे राम म्हटलं, त्या गांधीजींना सुद्धा या लोकांनी बदनाम केलं। आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी एकमेव असा महात्मा आहे जो याच्या घसाट्यात सापडला दंगल घडवायचा आहे। यानं शिवाजी महाराजांवर दंगल घडवली, यांनी नांदेडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर बुद्ध आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावला। अरे गाथेतला तुकोबाचा अभंग आहे की बुद्धातही पंढरीचा पांडुरंग आहे। हे मी नाही म्हणत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1955 साली लोणावळ्याला हुईच पांडुरंग नावाचा निबंध लिहिला। तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की बौद्ध अवतारी माझ्या उद्रुक्ता मौन मुखे निष्ठा भरी आली, मध्य झाले मौन देव बीज ध्यानी बौद्धते म्हणून नावे रूप, गाथेतला तुकोबाचा अभंग आहे की बुद्धातही पंढरीचा पांडुरंग आहे। त्या लोकांना आम्हाला काय सांगितलं? अरे शिवाजी महाराजांच्या नावावर दंगल घडवली, प्रभू श्री रामचंद्रांच्या नावावर या लोकांनी दंगल घडवली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर दंगल घडवली, पण राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या गचाट्यात नाही सापडले। कारण गांधी हा असा एकमेव नेता आहे का ज्याच्या नावावर तुम्ही मतही मागायला गेलं तर देत नाही लोक तुम्हाला। गांधीला विकताच नाही आलं तुम्हाला। गांधी कोणत्या जातीचे असं? बरं, गांधींची जेव्हा विटंबना केली जाते, सगळ्यात जास्त विटंबना राष्ट्रपिता महात्मा गांधींची होते। बरं, गांधींची जेव्हा विटंबना होते, कोणता धर्म रस्त्यावर येते काय? नाही, आमच्या धर्माच्या महापुरुषावर विटंबना झाली बा, येते का? बरं, पुतळा फोडण्यात आला, त्याची ट्विटरवर यायची, ते ढिंड काढल्या जाते राष्ट्रपिता महात्मा गांधीची। आला एखादा धर्म, एखादी जात रस्त्यावर आली? नाही आली। काऊन? तर राष्ट्रपिता महात्मा गांधी हा राष्ट्रीय स्तरावरचा नेता होता जो यांना जातीमध्ये वाटता आला नाही। यांनी बाबासाहेब आंबेडकरांना जातीमध्ये वाटलं, यांनी शिवाजी महाराजांना जातीमध्ये वाटलं, पण राष्ट्रपिता महात्मा गांधींना जातीमध्ये यांना वाटता आलं नाही। अरे तुम्ही बदनाम करत गेले पण तो बदनाम झाला नाही, तुम्ही बदनाम करत गेले पण तो बदनाम झाला नाही, त्याच्या बाजूने रस्त्यावर कुठला धर्मही आला नाही।
तुम्ही बदनाम करत गेले पण तो बदनाम झाला नाही. त्याच्या बाजूने रस्त्यावर कुठला धर्मही आला नाही. त्याचे पुतळे फोडल्या गेले, त्याची मूर्ती जाळल्या गेली आणि फेसबुक ट्विटर वरती त्याची धिंडही काढल्या गेली. पण तुम्हाला दंगलीसाठी कधीच त्याची जात सापडली नाही. म्हणून गांधीवर कधीच कुठली दंगल घडली नाही. अरे हिरव्या निळ्या भगव्याच्या तो वादातही अडकला नाही. तिरंग्या विना गांधी कधी कुठेच झडकला नाही. तुम्ही जय शिवराय जय शिवराय जय भीमराय असा त्याचा जयघोषही झाला नाही. कारण मतासाठी गांधी कधीच विकता आला नाही. आता गांधी हजारदा मारल्या जाते सर. गांधी आता हजारदा मारल्या जाते पण कोणी तक्रार करत नाही. अबे 1000 गोडसे झाले तरी गांधी मरत नाही. 1000 गोडसे झाले तरी गांधी मरत नाही. लक्षात ठेवा. या आपल्याला जागरूकता आपल्या समाजामध्ये निर्माण करावी लागेल. हे लोक धर्म खतरे में है म्हणतात. ह्या शिवजयंतीचा जो दौरा माझा झाला, माझ्यासोबत वर्ध्याचा खरांगणा गोडे गावातला एक मुस्लिम समाजाचा इर्शाद शहा नावाचा तरुण माझ्यासोबत 8 दिवस कंटिन्यू होता. जर गोविंद पोलाडले काही झालं म्हणे लक्षात ठेवा म्हणे, माई संरक्षण माया बॉडीगार्ड म्हणून तो राहिला, माझा मित्र आहे. अरे वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला तर जागा देणारे व्यक्ती हे मुस्लिम समाजाचे होते. लक्षात ठेवा. आणि महात्मा फुलेंनी या देशातली पहिली शाळा जेव्हा काढली तेव्हा उस्मान शेख नावाचे व्यक्तीही या देशातली पहिली शाळा काढण्यासाठी जागा देणारे व्यक्ती उस्मान शेख हे मुसलमान समाजाचे होते. लक्षात ठेवा. वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती, कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नहीं देती. ये हिंदू और ये मुसलमान चाहते तो है बहुत लेकिन साली भाजप इनको आपस में मिलने नहीं देती. भाजप हा देशाला लागलेला कॅन्सर आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जर मतदान केले ना, मजाक नाही सांगत, आज मी बोलून राहिलो पण 2024 गेल्यानंतर तुमचा काय होईल. अरे खुल्या रस्त्यावर ते हल्ले करून राहिले राजू. तुम्ही विचार करा, तर्क लावा ना. 2024 नंतर काय होईल. पोत्यात भरून गुंडाय गांडाय करते एखाद्या जंगलात देते फेकून तुम्हाला. म्हणून लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीतरी आपल्या समाजामध्ये सुद्धा निर्माण करा. पोरं दारूच्या नादी लागले. एकाच समाजातली गोष्ट नाही. प्रत्येक समाजातले पोरं दारूच्या मागं आहे, धर्माच्या मागं आहे. दरवाजे उघडा शोषितांनो प्रहार करा. दरवाजे उघडा शोषितांनो प्रहार करा. जबान खोला आणि भाजपची तक्रार करा. की दरवाजे उघडा शोषितांना प्रहार करा. दरवाजे उघडा शोषितांना प्रहार करा. जबान खोला आणि भाजपची तक्रार करा. गल्लोगल्ली फिरती आहे हिटलरांची टोळी. गावोगावी फिरती आहे हिटलरांची टोळी. तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर तयार करा. तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर तयार करा. आपल्याला आंबेडकर निर्माण करण्याची गरज आहे. माझा टाइम आता संपत आला. फक्त शेवटचे 5 मिनिट घेतो सर. तुम्हाला काय घ्या म्हणाले. माया जीव होय ना. आज जर तुम्ही बोलले नाही तर उद्या मारले जाल. लक्षात ठेवा. आणि काही लोक इथं भक्त, तुम्हाला भक्त म्हणतो पण माया ऐकल्यावर तुम्ही थोडासा विचार करजा की तुम्हाला वाटन की हिंदू धर्माचं रक्षण हे भाजप करून राहिली. हिंदू धर्माचं रक्षण हा एक पक्ष करून राहिला तर असं नाही. मी हिंदूच आहे पण मी जिवंतच आहे अजून. मी हरिपाठात जातो, 1.5 तासाचा हरिपाठ करतो. माझ्या गावातला का हरिपाठ भाजपनं ठेका घेतलाय का हरिपाठ करायचा. वारकरी संप्रदाय हा कोणत्या पक्षाची कोणत्या विचारधारेचा मोहताज नाही. लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायाची स्थापना संत नामदेव महाराजांनी केली. संत नामदेव महाराजांनी काय सांगितलं. अरे व्यवस्थेच्या विरोधात प्रहार केला. टाळ विना लेके नामा देवल में गया, धक्का देके पंडितों ने बाहर भगाया. अरे ही न दीन जाती मेरी पंडरी के राया, काहे को तूने मुझे दर्ज बनवाया. मला दीन का बरं बनवलं विठ्ठला हा प्रश्न विचारणारे संत नामदेव महाराज खरे विद्रोही संत होते. हा वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. हा गुरुदेव सेवा मंडळाचा वारसा आहे. म्हणून हिंदू धर्माचं रक्षण हे कोणी करत नसते काका.
जर तुम्ही राम राम म्हणत असाल तर तुम्ही हिंदू धर्माचे कट्टर आहात, हिंदू धर्माचे पैक आहात. काही कुणाला तुम्हाला माराची द्वेष करायची पण तुम्हाला गरज नाही, लक्षात ठेवा. पण जेव्हा बरं हे का म्हणते आम्ही अयोध्येत मंदिर बांधलं, राम ही एक वचनी होते, मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, राम ही एक वचनी होते ना. आणि मी मोदी साहेब म्हणते मी रामाचा सगळ्यात मोठा भक्त आहे. बरं मला एक गोष्ट सांगा, राम जर एक वचनी होते तर मग तुम्ही 15 लाख देतो म्हणे आम्हाला, म्हणे नाही का. मग तुम्ही जर राम एक वचनी होते, तुम्ही रामाचे खरे भक्तात, टाका आमच्या खात्यात 15 लाख रुपये, टाका ना. सीता भी नाराज है बीजेपी के काम से, बोलती है सारे पैसे खा गए मेरे पति के नाम से. एवढी बेकार परिस्थिती आहे. म्हणून तुम्ही जर आता शांत राहिले तर तुमचे नातू पण नातू तुम्हाला प्रश्न विचारेल की आप्पाजी तुम्ही जेव्हा जिवंत होते तेव्हा या लोकांनी हिटलरशाही हुकुमशाही आणली पण तुम्ही बोलले नाही. म्हणून म्हणतो की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारले गेले. अरे तुम्ही माणसं नाही आहे का हो? कोणाला म्हणत आहे मी, तुम्हाला नाही म्हणत आहे, गडचिरोलीच्या लोकांना नाही म्हणत आहे. मला माहित आहे हे पुऱ्या भाजपच्या विरोधात आहे. गडचिरोली यंदा भाजपले काहीच चान्स देणार नाही आहे. पुरी गडचिरोली मी येता येताच पुरं वातावरण पाहिलं सर, याचा काहीच चान्स नाही आहे. आता गुंडागांडाच करावं लागते येईल आता पुरं, काही चान्स नाही आहे. पण तरी जे अतिशयोक्ती करणारे उत्साही कार्यकर्ते असतात त्यांना सांगतो की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले, पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारले गेले. तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले, पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारले गेले, तू तेव्हाही शांत होतास. तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारला गेले, पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारले गेले. तू दंगली शिवाय कधीच मित्रा रस्त्यावर आला नाही. तू धर्मासाठी जगला पण कधी देशाचा झाला नाही. अरे महापुरुष बदनाम होत होते आणि तू शांत बसला होता. तू साधा निषेधही करण्यासाठी कुठेच दिसला नव्हता. अरे मणिपूरच्या महिलांची जेव्हा नग्न धिंड काढल्या गेली, एक एक कपडा काढून त्यांची विटंबना केल्या गेली, तू तेव्हाही शांत होतास जेव्हा स्त्री भरचौकात मारल्या गेली. अबे तुझ्या आईलाही खेद झाला असेल की तुझ्यासारखी औलाद पैदा केली. तू तेव्हाही शांत होतास. ज्याने या देशाचे राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा अपमान केला, ज्याने राष्ट्रगीत गुरुजींनी केला होता, म्हणे या देशाचा राष्ट्रगीत ना तिरंग्याचा अपमान, म्हणजे तिरंगा आम्हाला मान्य नाही म्हणे. गुरुजी या देशामध्ये संविधान समिती नावाची एक हे होती, बैठक झाली, त्याच्या माध्यमातून संविधान काय झालं, प्रस्तावित करण्यात आलं, मंजूर करण्यात आलं. या देशाचा तिरंगा कोणता, या देशाचं राष्ट्रगीत कोणतं हे मंजूर करण्यात आलं. आणि 10वी पास गुरुजी म्हणते की आम्हाला राष्ट्रगीत आणि तिरंगाच मान्य नाही. तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले, पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारल्या गेले. तू दंगली शिवाय कधीच मित्रा रस्त्यावर आला नाही. तू धर्मासाठी जगला पण कधी देशाचा झाला नाही. महापुरुष बदनाम होत होते ना तू शांत बसला होता. तू साधा निषेधही करण्यासाठी कुठेच दिसला नव्हता. मणिपूरच्या महिलांची जेव्हा नग्न धिंड काढल्या गेली, त्यांची एक एक कपडा काढून विटंबना केल्या गेली, तू तेव्हाही शांत होतास जेव्हा स्त्री भरचौकात मारल्या गेली. अबे तुझ्या आईलाही खेद झाला असेल, तुझ्यासारखी औलाद पैदा केली. ज्याने राष्ट्रगीत नाकारले आणि तिरंग्याचा अपमान केला, तेव्हाही तू त्या विकृताचा सन्मान केला. आणि तुझा नमो शिक्षणावर जीएसटी लावून पिकाचे भाव काढत असतो, नाहीतर विरोधी पक्षावर नुसती ईडी झाडत असतो. तुझा नमो पिकाचे भाव पाडून, तुझा नमो शिक्षणावर जीएसटी लावून पिकाचे भाव पाडत असतो, नाहीतर विरोधी पक्षावर नुसती ईडी झाडत असतो. आणि जेव्हा महागाई बेरोजगारी आणि तुला पीएम फंडाचा मी हिशोब मागत असतो, तू मला कलम 370 सांगतो, नाहीतर राम मंदिर सांगत असतो. अरे तू कट्टरवादापायी मित्रा इतका लाचार झाला आहे. तू कट्टरवादापायी मित्रा इतका लाचार झाला आहे. तुझ्यातला माणूस मेला भक्ता, तुझ्यातला माणूस मेला आहे. तुझ्यातला माणूस मेला भक्ता, तुझ्यातला माणूस मेला आहे. आणि माझा वारकरी वर्ग आणि गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे सर. आणि गुरुदेव सेवा मंडळ हे क्रांतिकारी मंडळ आहे. वारकरी म्हणजे काय हो, जो वार करतो त्याला वारकरी असं म्हणतात.
वीर विठ्ठलाचे गाडे कडिकाळ पाया पडे, करती घोष जय जयकार, झडती दोषाचे डोंगर, संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून वारकऱ्यांनो सोबतीला इतके तुकाराम ठेवा, वारकऱ्यांनो सोबतीला इतके तुकाराम ठेवा, व्यवस्था वार करू शकते सगळा इंतजाम ठेवा. वारकऱ्यांनो सोबतीला इतके तुकाराम ठेवा, व्यवस्था वार करू शकते सगळा इंतजाम ठेवा. कुणाची लंका जाडणे यार हो आजचा काळ नाही, सगळे राक्षस मरू शकते फक्त काळजात राम ठेवा. सगळे राक्षस मरू शकते फक्त काळजात राम ठेवा. आता माय संपवतो, फक्त जाता जाता सगळेनं दोन आपले हात वर करा, सगळेनं दोन. जेले निर्भय बनवायचा भाग बनायचा असेल आणि जेले खरंच वाटत असेल आपण आयुष्यात कधी गुलाम नाही झालो पाहिजे, हो आयुष्यात कधीच गुलाम नाही झालो पाहिजे, सगळ्यांना हात वर करा. आणि जाता जाता मी इन्कलाब राधे राधे नाही म्हणायचं आपल्याला प्रदीप मिश्रा सारखं. आता आपण इन्कलाब म्हणणार आहोत, तुम्ही जिंदाबाद म्हणायचं आहे. हो इथे अहिंसेचे पुजारी खूप आहे. मी भगतसिंगांचा वारकरी आहे, लक्षात ठेवा. मी आंबेडकरांचा वारकरी आहे आणि म्हणून मी इन्कलाब म्हणतो, तुम्ही जिंदाबाद म्हणायचं आहे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. सगळ्यांनी सभापती उचापती सचिव चिवचिव कावकाव सगळेच इन्कलाब इन्कलाब इन्कलाब. भारत माता की, भारत माता की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रपिता महात्मा गांधी की. करा आता खाली. मैं कतरा होके भी दरिया से जंग करता हूं, एवढंच आहे मी. मैं कतरा होके भी दरिया से जंग करता हूं, मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है. समंदर म्हणजे कोण? तुम्ही सगळे लोक. कि मैं कतरा होके भी दरिया से जंग करता हूं, मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है, और दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत. ये एक गोविंद पोलार्ड कही आंधियों पे भारी है, ये एक गोविंद पोलार्ड कही आंधियों पे भारी है. मला आपण या ठिकाणी बोलावलं, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि जर कोणाला काही माझ्या बोलण्यातून मन दुखावलं असेल तर दुखू द्या. आपले काही थोडस दुखलं तर काय होते, तसे तुमच्या खात्यात काही 15 लाख आले नाही. मुझको जालिम का तरफदार नहीं लिख सकते, वो मुझको ऐसे ही गद्दार नहीं लिख सकते. जान हथेली पर रख कर बोल रहा हूँ जो सच, वो सच इस देश के अखबार नहीं लिख सकते. थैंक यू. जय हिंद, जय भारत, इन्कलाब जिंदाबाद.